एल निनोचं संकट आणि इराण-इस्रायल युद्ध यामुळे वाढलेली जागतिक अनिश्चितता या सगळ्याचा परिणाम यंदा खरीप हंगामावर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाची बैठक घेतली आणि यात अनेक मोठे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। तर कर्जमाफी, पीक कर्ज, कमी पावसाचं नियोजन, बनावट बियाणांवर कारवाई आणि शेतकऱ्यांसाठी एआयच्या वापराची सुविधा अशा अनेक मुद्द्यांवर आज चर्चा झाली आहे। पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची बैठक पार पडली। कर्जमाफी 30 जून पूर्वीच होणार असून शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांनी सिबिल पाहू नये असे स्पष्ट निर्देश राष्ट्रीयकृत बँकांना देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। कर्ज देताना शेतकऱ्यांची अडवणूक करायची नाही असं सांगत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आला आहे। तर नवीन कर्ज देण्यासाठी बँकांना निर्देश देण्यात आले असून त्याबाबतही अनियमितता होणार नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय। तसंच जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक यांना कर्जमाफीतून वगळल्यानं विधान परिषद निवडणुकीचा कोणताही अडथळा नसेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय, त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहे। आपण जर सायकल बघितलं तर बहुतांश शेतकरी हे जूनच्या शेवटी जुलैमध्येच त्या ठिकाणी कर्ज घेत असतात, त्यामुळे आपण ते सायकल चेक केलेलं आहे। साधारणपणे जो कोटा असतो तो सगळा कोटा मिळतोय, पण अचानक वापरामध्ये 20-25% वाढ ही काही ठिकाणी दिसते। याचा अर्थ असा आहे की थोडं साठवणूक किंवा काही लोक अधिकची साठेबाजी करतायत, तर त्या संदर्भात रेशनिंग तर मी म्हणणार नाही, पण नियोजन हे करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। सध्या महाराष्ट्रात सगळ्याच भागात प्रचंड उष्णता वाढली आहे। त्याचवेळी हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा अल निनोचं संकट आहे। कमी पाऊस होईल असा अंदाज असल्यानं जलयुक्त शिवार संदर्भात सूचना देण्यात आल्या असून कमी पावसाच्या परिस्थितीमध्ये नेमकं नियोजन काय करायचं याची चर्चा बैठकीत झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। कमीत कमी पाण्याचा उपयोग करून पीक घेण्याबाबत मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं जाणार आहे। शेतकऱ्यांकडून वारंवार लिकिंगची तक्रार असते, त्याबाबतीत आणि बनावट बियाणं, खतं, कीटकनाशक यांच्या पुरवठ्याबाबतही विशेष काळजी घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। आजच्या खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये आपल्याला हवामानाच्या अंदाजाच्या अनुसार प्लॅनिंग कसं करता येईल हा प्रयत्न आपण केलाय। अल निनोच्या संदर्भातलं प्लॅनिंग हे करायला दिलेलं आहे। त्या संदर्भात थोडे रेझिलियंट अशा प्रकारचं वाण आणि बियाणं आपण कसं उपलब्ध करून देऊ शकू याही संदर्भात आपली जी काही त्या ठिकाणी तो प्रयत्न आहे। यावर्षी विशेषतः जागतिक परिस्थितीमुळे हा जो काही खतांचा पुरवठा आहे त्याच्यावर स्ट्रेस असणार आहे, त्यामुळे त्याच्याकडे आमचं विशेष लक्ष असेल। दरम्यान या बैठकीवेळी काही मोबाईल ॲप विकसित करण्यात आले असून शेतकऱ्यांना यापुढे त्यांच्या भागात किती पाऊस पडेल या संदर्भात एआय कॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। महाविस्तार 2.0 हा आपण एक ॲप आज त्याचं लॉन्चिंग केलंय। जे काही पिकांचे भाव आहेत त्याच्यापर्यंत 100% सगळी माहिती ही या महाविस्तार ॲपवर शेतकऱ्यांना उपलब्ध आहे। हा जो एआय एजंट आहे हा स्मार्ट एजंट असल्यामुळे जणू काही आपण त्या बाईशी किंवा माणसाशीच बोलतोय अशा प्रकारे त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही या कॉलच्या माध्यमातून किंवा या नंबरवर मिळू शकतील अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे। यापूर्वी 2015 साली अल निनोचा मोठा प्रभाव महाराष्ट्रात जाणवला होता, त्यामुळे यंदा मान्सूनची वाटचाल कशी असेल त्यावरच खरीपाचा संपूर्ण हंगाम अवलंबून असणार आहे। अर्थातच वरुण राजा बळीराजावर कितपत प्रसन्न होतो यासाठी आणखीन काही दिवस वाट बघावी लागेल। संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई।